राज्याचे ख्यातनाम कविवर्य ज्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आपल्या लेखणी व वाणीनं गायनाच्या माध्यमातून घराघरात पोहोचवले अशा महान सुपुत्राच्या नातीला शासनाच्या स्वेच्छाधिकार कोट्यातून घर मिळावे म्हणून धरणे आंदोलन करावे लागते ही खेदाची बाब आहे। नाशिक येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वामनदादा यांची नात कोमल कर्डक या धरणे आंदोलनास बसलेल्या होत्या। त्यांना पाठिंबा म्हणून शिवशक्ती भीमशक्तीचे प्रणेते व युनायटेड रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तानकसेनभाई ननावरे व सफाई कामगारांचे नेते ईश्वरबाई झिंजतोड सह कार्यकर्ते उपस्थित होते। या प्रसंगी तानसेनभाई ननावरे काय म्हणाले ते बघूया त्यांच्याच शब्दात। या ठिकाणी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही धरणं आंदोलन करायला बसलो आहोत। इथे कुमारी कोमल रवींद्र कर्डक ही तरुणी या धरण्यामध्ये बसलेली आहे। जगप्रसिद्ध ख्यातनाम कवी ज्यांनी बाबासाहेब आंबेडकरांच्या समतेचा विचार जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं, त्या कविवर्य वामनदादा कर्डक यांची ती नात आहे। त्यांचे वडील रवींद्र कर्डक, मुलगी कोमल कर्डक गेली 20 वर्षापासून महाराष्ट्र शासनाकडे याचना करत आहे। 2004 सालामध्ये वामनदादा कर्डक यांना मुख्यमंत्र्यांच्या स्वेच्छा कोट्यातून एक सदनिका मंजूर केली होती। त्या सदनिकेच्या अटी शर्तीची पूर्तता करत असताना कविवर्य वामनदादा कर्डक यांचं निधन झालं आणि त्यामुळे ह्या कुटुंबावर मोठे दुःखाचं संकट कोसळलं। त्या पूर्तता न झाल्यामुळे वामनदादा कर्डक यांना सदनिका मंजूर झाली, पण सदनिकेचा ताबा अजून मिळालेला नाही। आज ही कोमल कर्डक महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांना विनंती करण्यासाठी आली आहे की 2004 सालामध्ये वामनदादांना मंजूर केलेली सदनिका तिचा ताबा वामनदादांचे पुत्र रवींद्र वामन कर्डक यांच्या द्यावा अशी विनंती करण्यासाठी त्या इथे आलेल्या आहेत। आणि मला असा विश्वास वाटतो या महाराष्ट्रामध्ये अनेक पक्षांची सरकार आली गेली, काँग्रेसचं सरकार आलं, शिवसेनेचं सरकार आलं, आता भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं। या सर्व पक्षाच्या सरकारने कविवर्य वामनदादांचा सत्कार सन्मान करण्याचं काम इमानदारीने केलं। वामनदादाच्या नावाने अनेक पारितोषिकं अनेक योजना त्यांनी राबवलेल्या आहेत। वामनदादाचं स्मारक अनेक ठिकाणी उभं केलेलं आहे। त्या महाराष्ट्राच्या शासनाचं आम्ही मनपूर्वक अभिनंदन करतो। ते महाराष्ट्र शासन वामनदादाच्या कार्याचा गौरव करून करोडो रुपयाचा निधी मंजूर करत आहे, करोडो रुपयाच्या योजना आखत आहे। परंतु त्या महाराष्ट्र शासनाला आमची एक विनंती आहे की आपण एका बाजूने वामनदादाच्या कार्याचा, त्यांच्या प्रेरणेचा सत्कार करत आहात, कौतुक करत आहात, त्याच वेळेस कुमारी कोमल मात्र आपल्या आजोबाच्या वामनदादाच्या नावानं मंजूर झालेल्या सदनिकेचा ताबा मिळवण्यासाठी धडपड करत आहे। आज ते त्या धरणे आंदोलनामध्ये सामील झालेले, मी तिचं मनपूर्वक अभिनंदन करतो, मी तिचे आभार व्यक्त करतो आणि तिला दिलासा देतो की कोमल, वामनदादाच्या मंजूर झालेल्या सदनिकेचा ताबा तुला 1 महिन्याच्या आत मिळून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असा त्याला विश्वास देतो आणि कोमलला विनंती करतो की बेटा तू तुझा परिचय सांग। नमस्कार, मी कुमारी कोमल रवींद्र कर्डक, महाकवी वामनदादा कर्डक यांची नात। मी अनेक वर्षांपासून हा संघर्ष करत आहे की दादांची जी सदनिका आहे अजूनही आमच्या ताब्यात दिलेली नाही। सरकार मोठमोठे स्मारक बांधतं, पण आज त्यांच्या कुटुंबाची हालत कोणी विचारत नाही। आज मी 22 वर्षापासून भाड्याच्या घरात राहते, स्वतःची सदनिका असून तिथे आज वॉचमन राहतात, वॉचमन टाकलेले, पण माझी स्वतःची हक्काचं घर असून मी तिथे राहू शकत नाही। आज मी 9 वर्ष एका नामांकित सहकारी बँकेतही काम केलं, पण तिथे वेतन मला कमी मिळत होतं, तरी पण मी संघर्ष करून माझं घर चालवण्याचं काम केलेलं आहे। तर माझी विनंती आहे की लवकरात लवकर मला तो सदनिकेचा ताबा मिळावा, माझं कुठेतरी हा संघर्ष थांबावा असं मला वाटतं। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.